आता आपण चालू आहे काश्मीर टूरवरती. तर या टूरमध्ये आता आपण भरपूर चांगले प्लेसेस आहे इकडे ते आम्ही आपण एक्सप्लोर करा. आता आम्ही आलो बोरिवली टर्मिनल. तर आता आमची ट्रेन आहे इकडे 11:23 आहे. ही बँड्रावरनं सुटणार आहे. बँड्रावरून ते 11 वाजता सुटणार आहे आणि आता ही 11:23ला इकडे बोरिवली टर्मिनलला. तर प्लॅटफॉर्म नंबर 8वरनं गाडी सुटणार आहे आता. तर आता आम्ही वेटिंगला आहोत. आता वाजले 10:30, 1 तास अजून वेटिंग आहे. तर आपण तुम्हाला मी सांगून नंतर काय काय आहे कुठले पॉईंट्स वगैरे कुठले कुठले पॉईंट्स आहेत. आता आपण बघूया नेक्स्ट प्लॉटमध्ये. हॅलो हॅलो. तर आता आपण आलो बोरिवली स्टेशनला. हा प्लॅटफॉर्म 6 आहे. सर्व 1 नंबर आहे. तर आमची एक 10-15 मिनिट ट्रेन येईल. 11:22ची ट्रेन आहे आमची. तर आम्ही चालू आहे जम्मूला. तर आता इथं पुढे आम्ही कसं जर्नी करायला माझा मित्र सांगेल. श्रीकांत आहे ठिकाण. तर श्रीकांत तर आपली आता पुढे काय आहे जर्नी? इथून डिरेक्टली डेस्टिनेशन जम्मू आहे. जम्मूला स्टे असणार आहे. म्हणजे उद्या फ्रायडेला संध्याकाळी पोचणार, तिथे स्टे करणार. तर सॅटर्डेला तिथून सकाळी अर्ली मॉर्निंग डिपार्चर श्रीनगरला हाऊसबोटला स्टे असणार आहे. देन संडेला सकाळी तिथून निघणार आणि गुलमर्ग राईड करणार. त्याच्यामध्ये फेज 1 फेज 2 सगळं गोलांडा बुक केलेलं आहे ऑलरेडी. तिथून परत दोन्ही फेज करणार. फेज 1 फेज 2 800 आहे. डिस्टन्स श्रीनगरपासून 1 किलोमीटर आहे. आणि फेज 2मध्ये फेज 2 तिथूनच वरती जाऊन तिथून 900 रुपये तिकीट आहे. फेज 1 वरूनच फेज 2चं रनिंग आहे. आपण फेज 1चं डिस्टन्स जास्त नाही ते साधारण फेज 1 ते पण सेम आहे का? तिकीट किती येतं त्याचं 900 फेज 810 आणि फेज 900. तर बघू आता पुढच्या पण कंटिन्यू करा आता. तर बाय बाय. आता नेक्स्ट ट्रिप बघू आता आम्ही सांगतो. हे आमचे शाहरुख खान आहेत. किरण काश्मीरला चाललंय. कसं असं वाटतं तुला? काश्मीरला जाऊन पोलीसमध्ये जाताना मला फार आनंद होतोय. काश्मीरला जाण्याचा आनंद कसा वाटतो तुला? नेहमीसारखा नेहमी जात असतो. आमचा कुक आहे ॲक्च्युली. हा माझं नाव आहे ऋतिक सोना. ऋतिक आहे रोकडे 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 आपको कैसा लग रहा है? बरोडा का कैसा लग रहा है? जम्मू का और मजा आता. तुम्हाला कसा फील होतो काश्मीरला चाललं तर? रात्री मटण खाल्ल्यावर फील होईल. आता काय गोरा होणार नाही हा काश्मीर जाऊन. पण बघूया आता. पण मला वाटलं की हा गोरा बिरा होईल. तर छान छान. हे आमचे भाऊजी आहेत आणि आमदार. तर हे आमचा पूर्ण 10 जणांचा ग्रुप आहे पूर्ण. तर आमचा 10 जणांचा ग्रुप आहे. जाऊन निघालात तर कसं वाटतं? खूप आनंद वाटते. मस्त ग्रुप आहे. एन्जॉय करू. किती एन्जॉय करणार तुम्ही? खूप एन्जॉय करू. चला चला आता आपण कंटिन्यू करू. आता आपण मेरी वफा पे हक हुआ तेरा. ओ माही माही वे ओ माही 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 लो मैं कयामत तक हुआ तेरा. लो मैं कयामत तक हुआ तेरा. चालू है ना. आपका लुधियाना में क्या फेमस है? लुधियाना में पंजाबियों का प्यार और पंजाबियों का खाना, मकई की रोटी, सरसों का साग. आइए लुधियाना में. जरूर जरूर. आपका स्वागत है. बाय बाय. हाय. तर वेलकम मित्रांनो. आता आपण जसं बोलल्याप्रमाणे आता आम्ही जम्मूला पोहोचतोय एक अर्धा 1 तासामध्ये.
तर हा काश्मीरचा टूर आहे आमचा. आणि काश्मीर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, काश्मीरमध्ये एक जन्नत म्हणून ओळखला जातो आपल्या भारतामध्ये. तर हा जो स्पॉट आहे काश्मीरचा, तर फारच निसर्ग बघायला मिळणार इकडे. तर पहिला दिवस आमचा आजचा दिवस जो आहे ना, आता आम्ही जम्मूला उतरणार आहे. इथे आम्ही 3 स्टार हॉटेल बुक केलेलं आहे. त्याच्यानंतर आमचा 3 दिवस आमचे श्रीनगरला जाणार, श्रीनगरला. आणि नंतर एक आहे पटनी टॉप. तर असे आमच्याकडे टोटल 6 दिवसाचा टूर आहे. तर आमचे 1.5 दिवस जाण्या येण्यामध्ये जाणार आहे. 1.5 दिवस म्हणजे 1.5 दिवस ट्रेनमध्ये जायला आणि 1.5 दिवस यायला. तर आता आम्ही थोड्या वेळात उतरू. तर आपण कव्हर करू. नेक्स्ट जे काय आम्ही पॉईंट कव्हर करणार ते मला मी नेक्स्टच्या ब्लॉगमध्ये सांगू. तर हा काश्मीरचा स्वर्ग बघू आपण आता. चला तर मित्रांनो तर आता आपण आलो जम्मू तवीला आणि आम्हाला 2.5 तास गेले ऍक्च्युली या पोहोचायला इकडे. तर आता आम्ही चाललोय जम्मू इकडे हॉटेल बुक केलं 3 स्टार हॉटेल. तर आता बाकीचे आमची उद्या टूर चालू होते. तर चला मित्रांनो, हे सगळे मित्र आहेत सगळे माझे. अडीच घंटा ट्रेन आपले लेट झाली, 2.5 घंटा. तर आमचा टायमिंग होता दुपारी 3:30चा. आता 5:30-6 वाजले इकडे पोहोचायला आम्हाला. तर आज ट्रेन लेट आहे. तर याचा हे सगळे आमचे मित्र सगळे आमचे हा मित्रांनो, आता आपण पोहोचलो आपल्या हॉटेलवरती. तर हे 3 स्टार हॉटेल आहे इकडे. तर आता बहुतेक आम्ही आता इथे रेस्ट घेऊ आम्ही. तर आता मी रूमवरती गेलो, तुम्ही दाखवणार आहे कुठले कुठले कपडे तुम्ही कॅरी केले पाहिजे इकडे यायचं असेल तर. कारण की इथे जे टेम्परेचर असतं 6 डिग्री किंवा -च्या मध्ये पण टेम्परेचर असतं कधी बर्फ जर पडला तर. श्रीनगरला तिथे बर्फ पडतोय. तर उद्या आम्ही जाणार तिकडे. तर तुम्हाला उद्या आपण जाऊ श्रीनगरचा टूर. तर चला आता रूममध्ये जाऊ आपण. बाय बाय. तर मित्रांनो, आता आपण आलो रूमवरती आणि आता आम्ही तिकडे रिलॅक्स होतोय, फ्रेश होतोय. आता आम्हाला गरम पाणी आंघोळ करणार आहे. तर वाजले रात्री 6:30. ऍक्च्युली आम्हाला टायमिंग होतं 4:30ला पोहोचत इकडे, पण ट्रेन ऍक्च्युली 2-3 तास लेट झालेली इकडे. तर आता मी तुम्हाला सांगतो की कुठले कपडे घालायचे आपल्याला. तर मी तुम्हाला दाखवतो. इथे तुम्ही येत असाल तर जम्मू आणि श्रीनगर ट्रिपला, तर तुम्ही जे कपडे असतात आपल्याला जे सर्दीपासून बर्फापासून वाचवतात, तर ते कपडे मी तुम्हाला सांगतो कसे आहेत ते. तर त्याला मी दाखवतो मी कपडे कुठले तुम्ही कॅरी करायचे ते. तर हे आहे थर्मल. थर्मल म्हणजे तुमची फर्स्ट लेअर आहे. म्हणजे ऍक्च्युली आपलं 3 लेअरचे कपडे घालायचे असतात इकडे. जेव्हा तुम्ही बर्फात जाताल ना, त्याच्यावर तुम्हाला हे 3 लेअरचे, ह्याला माझं थर्मल. तर थर्मल तुम्हाला आपल्याला पहिले कॅरी करायचं आहे, फर्स्ट लेअर. सेकंड लेअर मध्ये तुम्हाला तुमचं जर टी शर्ट वगैरे किंवा जॅकेट असेल बघा, हे असं जीन्सचं जॅकेट किंवा फुल टी शर्ट असेल ना, तर हे तुमची सेकंड लेअर होऊन जाईल जॅकेट. आणि जर त्याच्यानंतर जर अजून एक आहे तुम्हाला हे जॅकेट मिळतं ना आपल्याला, तर हे जॅकेट आहे. तर हे तुम्हाला प्रोटेक्ट करतं. बघा याच्या मागे असं हे पण आहे. हे तुम्हाला इकडे थंडीपासून नेक पासून पण कव्हर करतं, नेक वगैरे तुमची मान वगैरे. तर असं जॅकेट घ्या. आणि हा अजून एक प्रकारचा जॅकेट आहे इकडे. आतमध्ये तुम्हाला एकदम हे गरम वाटेल. हे जे मटेरियल आहे ना, तर असे तुम्ही कॅरी करा कपडे. प्लस तुम्हाला हे हँड ग्लोव्ह वगैरे असतात ना, हे नेक कॅप आहे. नेक कॅप म्हणजे मानेला तुमच्या लावायचं ना, हे नेक कॅप आहे. आणि हे आहेत हँड ग्लोव्ज. तर तुमचे जर तुम्ही बर्फात जाणार असेल तर हे आहेत तुमचे हँड ग्लोव्ह. ते वॉटरप्रूफ आहे, म्हणजे बर्फामध्ये जर गेले तर जास्त ओले होत नाही. तर असे हँड ग्लोव्ह तुम्ही कॅरी करा. पर ही कानटोपी आहे, कानटोपी कॅरी करा. प्लस हे बघा हे मोजे आहेत. आणि हे मुलांचे घ्या मोजे, म्हणजे काय तुम्हाला पायाला हे होणार नाही, गरम होणार नाही. चला, तर आता नेक्स्ट ब्लॉग आता उद्या बनवतो. आता आम्ही रेस्ट करतोय. बाय बाय. मित्रांनो, आता आपण आलो इथे, आम्ही निघालो आता श्रीनगरला, पण इथे फुल ट्रॅफिक आहे. आम्ही उधमपूरला श्रीनगर जातो. श्रीनगर इकडून 7 तास जर्नी आहे, पण ट्रॅफिकमुळे आम्ही थांबलो इकडे. अरे आम्ही रेस्ट करतोय. मौसम है बड़ा कातिल